नमस्कार. मी राजेंद्र गांगण, लीन मॅन्युफॅक्चरिंग मराठीमध्ये आपलं स्वागत करतो. तर मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं, की आपण लीनचा वापर आपल्या दरवाजाच्या आतमध्ये किंवा बाहेर कशा पद्धतीने करायचा. त्याच्यासाठी शूज ठेवता येतील. आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, की आपल्याला जेव्हा इंटिरियर करायचं असतं, तेव्हा आपले सोफेज कसे ठेवायचे, कुठल्या दिशेला पाहिजे, टीव्ही कुठल्या दिशेला पाहिजे किंवा बेडरूम कसा पाहिजे, किचन कुठे पाहिजे, वॉशरूम कुठे पाहिजे. हे सर्व जे काही असतं, प्लॅन असतं, त्याला म्हणतात सिस्टमॅटिक प्लॅनिंग लेआउट. लेआउट प्लॅनिंग एस-एल-पी सिस्टमॅटिक लेआउट प्लॅनिंग. म्हणजे एखादा व्यक्ती किंवा आपण घरामध्ये एंट्री केल्यानंतर आपला सोफा कुठल्या दिशेला असला पाहिजे, त्याच्यामुळे आपली टीव्ही कुठल्या दिशेला असली पाहिजे, त्याला सिस्टमॅटिक आपण डिझाइन करायला करतो. आपला वॉशरूम, आपला किचन किंवा आपला बेडरूमचा मधले बेड असेल किंवा कबर्ड्स असतात, ह्या कशा पद्धतीने असतील, कुठल्या दिशेला असल्या पाहिजेत, कुठल्या हाईटला असल्या पाहिजेत, किती त्याच्यामध्ये गॅप असला पाहिजे त्याच्या भिंतींमध्ये आणि बेडमध्ये किती गॅप असला पाहिजे, ज्याच्याकडून आपल्याला फ्रीली त्याच्या भोवती फिरता येईल. हे सर्व जे काही आहे त्याच्यामध्ये लीनच्या भाषेमध्ये याला म्हणतात सिस्टमॅटिक लेआउट प्लॅनिंग. त्याच्यामुळे तुम्हाला अडचण होणार नाही घरामध्ये फिरताना कुठल्याही अडचणी येत नाहीत. तुम्हाला घरामध्ये वावरताना किंवा किचनमध्ये असेल, किचनमध्ये तुम्हाला ज्या काही वस्तू हव्या आहेत, त्या तुम्हाला लगेच भेटतात आणि त्यामुळे तुमचं घरामधलं जे वावरणं असतं, घरामधलं हे सोयीस्कर होतं तुम्हाला. तुम्ही असं कधी पाहिलंय का, की तुमचा हॉल जो आहे, तो तुम्ही एकदम एंडला ठेवलाय असं नाही होत ना. तुमचा जो हॉल असतो तो एंट्रन्सच असतो. म्हणजे जेव्हा घरात आपण प्रवेश करतो, तिथे त्याला आपण हॉल म्हणतो. जिथे कुणीही व्यक्ती एखादी तुमचे नातेवाईक किंवा एखादा तुमची व्यक्ती आली, तर तिथे ती वावरते. तुम्हाला त्याच्याच बाजूलाच किचन डिझाइन केलेलं असतं, की जेणेकरून त्याला लागणारं चहा-पाणी असेल, जेवण असेल, ते इझिली तिथे अवेलेबल होईल. तर अशा पद्धतीनं सिस्टमॅटिक लेआउट प्लॅनिंग करून आपण लीन हे घरामध्ये आपण इम्प्लिमेंट करत असतो. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, की आपला बेडरूम डिझाइन करताना लीनचा वापर कशा पद्धतीनं केला जातो. धन्यवाद.